काय नेमकी आपली मागणी आहे आणि काय म्हणून आपण ही महापूजा केली? मला असं वाटतं का आमची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाची व त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की येणाऱ्या आता मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना पुन्हा संधी मिळो अशी आम्ही त्र्यंबक राजा चरणी या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. पण मग असं फडणवीस साहेबांशी म्हणा किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही काही चर्चा करणार आहात का? नाही, मला असं वाटतं का त्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा होतील, परंतु आज खऱ्या अर्थानं गेल्या 2 वर्षापूर्वी जो काही धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेला तो शिंदे साहेबांनी घेतला आणि त्यामुळं महायुतीला 2.5 वर्ष जोमाने कामं करता आली आणि लोकाभिमुख कामं करता आली. आणि जर आपण ह्या 2.5 वर्षाचा शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून जर प्रवास बघितला तर सर्वसामान्य माणसाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्यामध्ये एक ओळख निर्माण केली. 24 तासापैकी जवळजवळ 16, 18 तास करणारे आम्हाला असं वाटतं का ते पहिले मुख्यमंत्री असतील. आणि या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकाभिमुख निर्णय म्हणजे अनेक निर्णय जे जनहिताचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का त्यामुळंच आज ही सत्ता इतक्या सहज आम्हाला महायुतीला या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून सर्वसामान्य आणि माणसाचे आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद या ठिकाणी मिळो. कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित जिल्हा परिषदा असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, या सर्वच निवडणुकांमुळे म्हणजे या निवडणुकीवरती त्यांचा जर चेहरा असला तर निश्चित अशाच प्रकारचं यश महायुतीला येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. भाजपला एकूण 138 जागा आहेत. आपण 2 टर्म खासदार राहिले गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणी काम करतो. 138 जागा म्हणजे 142ला बहुमत आहे. इतक्या सहजासहजी भाजपकडनं ते आपल्याला मुख्यमंत्री मिळाला नाही, मला असं वाटतं का ज्यांनी जितक्या जागा लढल्या त्याप्रमाणेच त्यांना आमदार निवडून आलेले आहेत. आणि म्हणून त्याप्रमाणे जर रेशो जर बघितला तर स्ट्राईक रेट जवळपास सर्वांचा सारखाच आहे. आणि म्हणून प्रथम ज्याप्रमाणे शिंदे साहेबांनी जो धाडसी निर्णय घेतल्यामुळे ही वेळ आली तर प्रथम त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं. महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, शिंदे साहेब कैसा हो. कुंभमेळा आता येतोय, अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री शिवसेना दादा भुसेंकडेच राहावं की काय, आपली काय मागणी? मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये देखील पालकमंत्री म्हणून शिवसेनेचाच असावा असा देखील आग्रह आमच्या सर्वच शिवसैनिकांना त्या ठिकाणी असणार आहे. काय कारण आहे त्यामागची? यामागची कारणं आपण जर बघितलं तर मागचा कुंभमेळा हा सत्तेमध्ये महायुती आहे आणि म्हणून मग आपला जर पालकमंत्री आमचा शिवसेनेचा जर असला तर निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन म्हणजे महायुतीमध्ये जर शिवसेनेचा जर असला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून आणि यशस्वीरित्या या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्याकडे चेहरा कोण आहे पालकमंत्री पदासाठी? आता जो कोणी आमचे शिंदे साहेब ज्यांना पण या ठिकाणी ठरवतील ते आमच्यासाठी पालकमंत्री असतील. दादा भुसेंच्या बाबत काय मत आहे? नाही, मला असं वाटतं का हे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे शिंदे साहेबांना आहेत आणि निश्चित ते योग्य त्या व्यक्तीला पालकमंत्री या ठिकाणी देतील हा देखील विश्वास आम्हाला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.